तर हाय नमस्कार. तर आता सक्रात यायची असेल आहे की नाही. गारटा तर काय लागना बरं का, थोडासा गारटा आहे. नाहीतर पहिल्या सुरुवातीला म्हणलं उन्हाळ्यात सुद्धा आता गारटा लागतोय काय की दुनियाचा गारटा. झोपीनं झाले तर डोळं माझं तसं झोपली होती, उठून इकडं आली. काय तिथं मरणाचा कालवा, बिहारीची लेकरं लईच कालवा करते ती. काय बोलायचं सुचतच नाही, म्हणून एवढ्या लांब यावं लागतंय मला हेडेव बनवायला. नाही तर तुम्ही माणसानं ताई रोज एकाच जागेवर कशी काय हेडेव बनवतीच, असं काय नाही. तुम्ही इकडला बॅकग्राऊंड बघून घ्या फक्त, मस्त आहे इकडं. तिकडे मेंढरवाली आहे ती. तर बानूला आताच हेडेव कॉल केलता, बानू हसत होती. हसल्यावर बानू मला जरा बरं वाटतं, त्या पट्ट्याने जरा कमी आलंय. पण आता कसं झालंय, वाहतूक ही त्यामुळं काय मला जाणं व्हाय नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी सोमवारचा हेरपाटा असतोय माझा, मी जाऊन येतेच. तुम्हाला तर माहितीच आहे की सोमवारचा माझा हेलपाटा असतोय, मी जाऊन येतच असते. खोकला लागला त्यात, बानूला पण खोकला लागलाय. लिंबाचा काढा, पपईचा पाल्याचा ज्यूस पाजती. आता पपया नेती आणि बीट नेती, पालकची भाजी नेती, केळं नेती. आणि त्याचं आईला म्हणते ज्यूस करून बानूला रोज 1 गिलास अर्धा गिलास पाजत जा, आहे की नाही. म्हणून म्हणलं बिबट्याचं लय भ्या वाटतंय मला. पण सकाळ सकाळ काय होतं, आज 11 वाजल्या. मी म्हणलं होतं 10 वाजेपर्यंत जाईन, पण 11 11:30 वाजल्या. तिथनं परत आंघोळ, तिथनं परत जेवण. आता आल्यापासून आई मस्त म्हणत होती पीठ काय आणलंच नाही. मी म्हणलं ध्यानातच नाही. आणि त्या दिवशी माझा मुक्काम पडला ना, आणि सकाळ सकाळ लगेच आलो चिखल थापायला. त्यामुळं काय तुम्हाला बोलाय पण भेटलं नाही आणि काय नाही. कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी का नाही तुम्हाला जर सांगितलं तरच कळतंय, आहे का नाही. पण काही गोष्टी असतात त्याला आता सारखंच आपण मोबाईल घेऊन हेडेव काढू शकत नाही, बरोबर आहे का नाही. कारण कामात तर आपण कामात सारखंच आपल्या हेडेवसाठी कामात दुर्लक्ष होतंय. काम आता हातात मोबाईल धरून तर हेडेव काढायचं म्हणलं तर हात बंद पडतो आणि एका हाताने काय काम होतंय का, सांगा बरं. आणि ते मालक लोक वरडते ते की तुम्हाला काय सारखं मोबाईलचंच पडलेलं असतंय, कामाचं काय पडलेलं नसतंय. अशा गोष्टी बोलण्यापेक्षा का नाही आपण डोक्याने शान व्हावं, की अशा गोष्टी नाही आपल्या. म्हणजे मला दुसऱ्याने बोललेलं बिलकुल आवडत नाही. कसं आहे, मी माझ्या बुद्धीने चलते, जे मला वाटतं तसं मी करते, जसं मला वाटतं ते मी गोष्टी करते. अशा गोष्टी कोणच्या की समोरच्याचं मन दुखलं पाहिजे अशा गोष्टी कधी मी करत नाही. पण जेव्हा माझं मन दुखलं का नाही तेव्हाच मी बोलत असते, आहे का नाही. तुम्हाला तर माहिती आहे. पण कसं असतं माहिती आहे का, कष्ट आपण करतो, कष्ट करायला किती घाम पडतो का नाही हे फक्त त्या व्यक्तीला माहिती असते, ती काम कष्ट करते, आहे की नाही. 2 पायावर बसली, पाय घोळू आले तर तब्येत कमी व्हायला लागली. होऊ द्या, तब्येतीकडे मला लेकरांपेक्षा माझी काय तब्येत लय अप्रूग नाही. आणि लेकरं मला महत्त्वाची आहेत, ती म्हणजे प्रत्येकालाच महत्त्वाची असतात. खास करून का नाही बानूसाठी मी सगळ्या गोष्टी करते. एवढ्याच लांब आली ना तरी पण माझा जीव बानूपाशीच आहे. असं वाटतं बानूला आणावा माझ्यापाशी, पण आणलं ना तर बानूचा हाल होते. तर बानूकडं दुर्लक्ष होतंय कामाच्या याने. आपण 24 तास बानूपाशी बसू शकत नाही. आता सोशल मीडियावर काय काय गोष्टी, आता 3-3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. आणि आपण सारखं तर लांब घरी बानूला ठेवून कामं करायला गेलं तर कुणाच्या मनातलं काय सांगावा. त्यामुळं का नाही आई घरी असते, आईला कधी जाऊ वाटलं तर जाते कामाला एक दिवस. नाहीतर तात्या तर असतात वडील. आणि वडील कसं पाक जीवाच्या पड्याला सांभाळतात. जेवढं मी सांभाळत नाही तेवढं वडील माझं सांभाळतात. कारण वडिलाला माझ्या पोरींचीच आवडलं आहे. आमचं वडील काय म्हणतात, पोरांपेक्षा पुरी पाहिजे पोटी, आणि पोरगी ही असावाच. माणसं म्हणतात पोरगी आहे पोरगी आहे. पोरीला जेवढी किंमत आहे का नाही तेवढी पोरांना किंमत नाही. कारण आजकाल पोरं कितीही वळण लावलं तरी पण वळणाच्या बाहेर जातात. कितीही संस्कार आपण घरात बसून त्यांच्यावर नजर ठेवू शकत नाही. जसं पोरीला आपण शिकवू शकतोय तसं पोरांना शिकवलं तरी पोरं काही शिकत नसते.
त्यामुळं का नाही मला पुरीच आवडतात. पोराचं काय नाही की हां म्हणतं माणूस वंशाला दिवा असावा. हां असणारे भरपूर 10 जणातली आहेतीच की, 10 जणातली 20 जणं चांगली आहे ती, 10 जणं बेकार आहे ती. त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं. तर चला मी जाते, लय उशीर झाला. कारण मला पण भ्या वाटतंय एवढा उशीर इकडे थांबायचं. तर हेड्या वावाला असला तर नक्कीच लाईक करा. तुमचं काय मत आहे नक्कीच मला फोन करून सांगा की मी कशावर हेड्या बनवलं पाहिजे. तर चला बाय.